नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अर्णव अंजलीला म्हणत असतो की ताई, हे सगळं कसं घडलं? ड्रायव्हरची काही चूक होती का? तेव्हा अंजली म्हणते, नाही रे चिंटू, ड्रायव्हरची काही चूक नव्हती. गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि त्यामुळे हा ॲक्सिडेंट घडला. तेव्हा अर्णव म्हणतो, काय? गाडीचे ब्रेक फेल झाले होते, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा अंजली म्हणते, काही माहिती नाही. गाडीचे ब्रेक फेल झाले, कंट्रोल सुटला आणि म्हणूनच हे सगळं घडलं. तरीसुद्धा ईश्वरीने खूप जास्त मला सांभाळलं. तिने तर तुला लगेच कॉलसुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतर तिचा फोन खाली पडला. मी सीट बेल्टसुद्धा बाजूला काढून ठेवलं होतं, तेव्हा तिने स्वतःचं सीट बेल्ट काढलं आणि त्यानंतर ती माझ्यासमोर आडवी झाली, माझ्या पोटाजवळ आडवी झाली, जेणेकरून मला आणि बाळाला इथे त्रास होऊ नये यासाठी तिने प्रयत्न केले. तेव्हा इथे सगळा भार ईश्वरीवरती आला आणि त्यानंतर तिला खूप जास्त लागलं आणि आम्ही दोघीसुद्धा बेशुद्ध झालो होतो. तेव्हा अंजली म्हणत असते की तरीसुद्धा ईश्वरीला लागलेलं असताना, इतकी चक्कर येत असताना तिने कुठून तरी एक गाडी आणली, त्याच्यामध्ये मला टाकलं, ड्रायव्हर दादांना आणून ठेवलं आणि त्यानंतर हळूहळू एकदम गाडी चालवत ते हॉस्पिटलपर्यंत येऊन तिने इथे येऊन स्टाफलासुद्धा सांगितलं की एमर्जन्सी आहे म्हणून. हे सगळं ईश्वरीमुळे झाले. तिच्यामुळे मी आणि बाळ आम्ही दोघेही सुखरूप आहोत. त्यामुळे मला ईश्वरीला भेटायचं आहे. आत्ताच्या आता ईश्वरीला भेटायचं आहे, असं आता अंजली म्हणत असते. तेव्हा इथे ईश्वरीबद्दल ऐकून सगळ्यांनाच आता खूप जास्त तिचं कौतुक वाटत असतं. अंजली म्हणत असते की मला ईश्वरीला भेटायचं आहे, तिला डोळे भरून बघायचं आहे. तेव्हा आजी म्हणते, हो नक्की, तू ईश्वरीला नक्की भेट. तेव्हा मामा म्हणत असतात की अंजली, तुझी आणि ईश्वरीची भेट घडवून देण्यासाठी मी डॉक्टरांकडून स्पेशली परमिशन घेऊन येतो. तू अजिबात काळजी करू नको, मग तू ईश्वरीला भेटायला जाऊ शकतेस. त्यानंतर प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते, खरं तर ईश्वरीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज तिच्यामुळे आपली इथे अंजली आणि बाळ दोन्हीही सुखरूप आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की आकाश सर, अंजलीताई कशा आहेत? त्या ठीक आहेत ना? आणि बाळ, बाळ कसं आहे? तेव्हा आकाश म्हणतो, ईश्वरी, अजिबात काळजी करू नको. अंजलीताई आणि बाळ दोघेही एकदम सुखरूप आहेत. डॉक्टरांनी सांगितलं, बाळालासुद्धा काही झालेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे गणूबाप्पा, तुझी कृपादृष्टी माझ्या घरावरती अशीच राहू दे. आणि ती आता देवाला हात जोडत असते. तिच्या हाताला लागलेलं असतं, त्यामुळे तिला दुखापत होते आणि ती हात जोडू शकत नाही. तेव्हा इथे तिला दुखापत झाल्यामुळे लगेच नम्रता म्हणते, काय गं इशू, काय झालं? हात दुखतोय का गं तुझा खूप? तेव्हा इशू म्हणत असते, हो ना गं ताई, हाताला लागलंय ना, तेव्हा थोडंसं दुखलं, बाकी काही नाही. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, अगं इशू, काय हे, किती लागले तुला, कुठे कुठे लागले आणि म्हणतेस काहीच झालं नाही आहे म्हणून? आणि मी ही गोष्ट घरी आईबाबांना सुद्धा सांगितलेली नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई प्लीज, ही गोष्ट तू बाबांना सांगूसुद्धा नकोस गं, आधीच त्यांना बरं नाही आहे, त्यांना त्रास होईल. तेव्हा इथे नम्रताला आपल्या बहिणीची अवस्था बघवत नाही, तिला इतकं लागलेलं बघवत नाही. ती म्हणते, अगं इशू, हे काय करून ठेवलेस तू तुझं, मला तर बघवतसुद्धा नाही आहे. ती इतकी इमोशनल होते की बाहेर निघून येते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आकाश सर, प्लीज जरा तुम्ही बघा ताईला. तो म्हणतो, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी बघतो नम्रताकडे. आकाश म्हणतो, नम्रता काय झालं तुला, तू अचानकपणे अशी बाहेर का निघून आलीस? तेव्हा नम्रता म्हणते, काय करू सर, सांगा ना तुम्ही. माझी इथे बहीण चुलबुली, नेहमी हसत खेळत असणारी, अशी बेडवरती पडून आहे. मला बघवत नाही आहे हो तिच्याकडे, तिची हालत मला बघवत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नको काळजी करू, ईश्वरीला लवकरात लवकर बरं वाटेल. तू बघितलंस ना, आता ती बरी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नम्रता आता आकाशला मिठी मारते. ती दुःखात असते म्हणून मिठी मारते. पण इथे वल्लरी आलेली असते. वल्लरी त्या दोघांना आता एकमेकांच्या मिठीत बघते. तिला खूप जास्त राग येतो. वल्लरी म्हणत असते, अच्छा, म्हणजे या भिकारड्या मुलीची हिंमत आता इतकी वाढत चालली की ती माझ्या आकाशला मिठ्या मारते. आता मला कळतंय हिच्या मनात नक्की काय आहे. स्वतःची बहीण आली आहे ना आमच्या इथे घरामध्ये राज्य करायला, तेव्हा हिलासुद्धा आता स्वप्न पडत असतील महालामध्ये राहण्याचे. पण मी असं अजिबात होऊ देणार नाही.
तेव्हा इथे आता वल्लरी लगेचच मुलींकडच्या लोकांना फोन करते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या 2 दिवसांमध्ये बघण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि जर मुलीकडचे नाही ऐकले ना, तर मग एक काम करा, त्यांना सांगा की एवढं मोठं चांगलं स्थळ हातचं निघून जाईल म्हणून. कळलं का? 2 दिवसांमध्ये बघण्याचा कार्यक्रम उरकून घेतलाच पाहिजे, असं वल्लरी म्हणते. वल्लरीने आता इथे नम्रताचा पत्ता कट करण्यासाठी आकाशसाठी दुसरी मुलगी बघितलेली असते आणि ती तिच्याबरोबरच आता आकाशचं लग्न लावून देणार असते. कारण तिला नम्रता आणि ईश्वरी ह्या दोघीही मुली अजिबात आवडत नसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ईश्वरीजवळ येऊन बसलेला असतो. तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत असतो. त्याला आठवतं, डॉक्टर म्हणालेले असतात की तुम्ही त्या माणसाला थँक्यू म्हणा, जो इथे योग्य वेळेवरती तुमच्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. 1 मिनिटसुद्धा उशीर झाला असता ना, तर कदाचित कॉम्प्लिकेशन्स अजूनच वाढले असते. पण त्या योग्य वेळेवरती लगेचच्या लगेच घेऊन आल्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजलीसुद्धा तेच म्हणते की ईश्वरीने खूप धडपड केली मला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यासाठी आणि म्हणूनच आज मी इथे आहे, तुमच्यासमोर सुखरूप आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला आता या गोष्टीचा हेवा वाटत असतो. तो ईश्वरीच्या जवळ येऊन बसलेला असतो तिच्याकडे बघत. ईश्वरीला इथे हळूच आता ठसका जातो. तेव्हा ते डोळे उघडून बघते तर काय, अर्णव तिथे येऊन बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी उठण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव म्हणतो, नाही नको, प्लीज प्लीज तू आराम कर, तू त्रास करून घेऊ नको स्वतःला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ॲक्सिडेंट कसा झाला, तू कसं ताईला वाचवलंस, हॉस्पिटलपर्यंत घेऊन आलीस गाडी चालवत, हे सगळं मला ताईने सांगितलं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, तू स्वतः गाडी चालवलीस, तुला भीती नाही वाटली? तेव्हा ईश्वरी म्हणते, वाटली ना सर. सर तुम्हाला खरं सांगू? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मला माहिती आहे तू मला सगळं खरंच सांगणार आहेस, खोटं काही नाही बोलणार तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला आधी भीती वाटली होती गाडी चालवायला, पण नंतर माझ्या डोळ्यांसमोर तुमचा चेहरा आला सर आणि मला कळलं की तुमच्यासाठी अंजलीताई किती महत्त्वाच्या आहेत. तुम्ही इथे माझ्या शेजारी आहात आणि मला सांगताय की तू चालव गाडी, काही होणार नाही. तुम्ही मला बोललात की गाडी चालव, माझ्यातली हिंमत वाढली आणि मग मी इथपर्यंत आले सर. हे सगळं तुमच्यामुळे झालं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नर्स आलेली असते. ती म्हणत असते की मॅडम हे घ्या, तुमचे दागिने घ्या, आपण मगाशी एक्सरे काढताना काढले होते. तुम्ही आधी मंगळसूत्र घालून घ्या, कारण कसं आहे, शवाशीणबाईचा असा मोकळा गळा चांगला दिसत नाही. तेव्हा तुम्ही मंगळसूत्र घालून घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता आपलं मंगळसूत्र घालण्यासाठी उठत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, थांब 1 मिनिट, कारण तिच्या हाताला वगैरे दुखत असतं. अर्णव म्हणतो, थांब, मी हे मंगळसूत्र घालतो. तेव्हा अर्णव ते मंगळसूत्र घालायला जात असताना ईश्वरी आता आनंदी असते. पण अर्णवला आठवतं, ज्या वेळेला त्याने ते मंगळसूत्र आधी घातलेलं असतं, जेव्हा ती लॉजवरती असते, तेव्हा तो म्हणालेला असतो की मंगळसूत्र नाही घातलंस तर तुझी बदनामी, घरच्यांची बदनामी, माझ्याबरोबर आहेस म्हणून माझी बदनामी, माझ्या घरच्यांची बदनामी. याचा अर्थ हे मंगळसूत्र घातल्याशिवाय तुझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही आहे. तुझी जर इज्जत वाचवायची असेल तर मंगळसूत्र घातलं पाहिजे. आणि तेव्हा अर्णवने ते मंगळसूत्र ईश्वरीच्या इच्छेविरुद्ध घातलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, पहिल्यांदा जेव्हा मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तुझी इच्छा नव्हती आणि आता मंगळसूत्र घालतोय तर मला इथे धीर होत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर आधी मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा इथे मला ह्या बंधनामधून तुम्हाला मोकळं करायचं होतं, तुम्हाला मला सगळ्या गोष्टींमधून मोकळं करायचं होतं म्हणून. पण आता तसं नाही आहे सर, मला हे मंगळसूत्र घालायचं आहे कारण मला ह्या बंधनामध्ये अडकायचं आहे. हे नातं मला आता हवं आहे सर, तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घाला, असं आता ईश्वरी अर्णवला सांगते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव मिसिंदर, हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यामध्ये घातलं आहे ना, याचं महत्त्व माझ्यासाठी काळे मणी आहेत फक्त. जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत हे मंगळसूत्र माझ्यासाठी फक्त काळे मणी आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते, आजी अगं हे सगळं राजेशला सांगितलं का माझ्या अपघाताबद्दल? तेव्हा मामा म्हणतात, हो मी कधीपासून फोन ट्राय करतोय, पण त्यांचा फोन स्विच ऑफ आहे आणि त्यानं मेसेजसुद्धा केला आहे, पण मेसेज अजून डिलिव्हर झालेला नाही आहे.
तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, असं कसं? त्यांना अजून एकसुद्धा फोन लागलेला नाही आहे, मेसेजसुद्धा डिलिव्हर झालेला नाही आहे, राकेश गेलेत तरी कुठे? तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, ताई तू नको काळजी करू, जीजू येतच असतील, तू फक्त आता स्वतः आराम कर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजी, उद्या दोघींनासुद्धा डॉक्टर डिस्चार्ज देणार आहेत. रिपोर्ट आलेत, रिपोर्ट नॉर्मल आहेत, फक्त हे जे लागलं आहे ते थोडे दिवस दुखणार आणि नंतर बरं होणार, असं आता डॉक्टर म्हणतो. तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो. तेव्हा मामा म्हणतात, अरे वा, आता उद्या डिस्चार्ज मिळणार. एक काम करूया, उद्या मी सगळ्यांसाठी छान असे इंदोरी पोहे बनवतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अरे बाप रे, म्हणजे आई, आपल्याला अजून 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार की काय? तेव्हा सगळेजण हसत असतात. तर इथे अर्णव आता ईश्वरीजवळ बसलेला असतो. त्यानंतर अंजलीजवळ थोडा वेळ बसतो, तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. तेव्हा इथे अंजली आता हात दुखण्याचं नाटक करते आणि इथे अर्णव आपल्या बहिणीचा हात हातामध्ये पकडून इथे शांतपणे आता बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि अर्णव दोघेजण ईश्वरी अंजलीला घरी घेऊन आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश इथे अंजलीला घरामध्ये घेऊन जातो, तर इथे अर्णव ईश्वरीला घरामध्ये घेऊन जात असतो तिचा हात पकडून. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला थांबवते. तिचं लक्ष एका कुंडीजवळ जातं आणि तिथे एक रुमाल असतो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं आर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, काय झालं मी सिंदूर, चल ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर सर एक मिनिट, हा बघा इथे एक रुमाल आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हा ठीक आहे ना मग, रुमाल आहे तर काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हा फक्त रुमाल नाही आहे, तर याच्यावरती आर आहे. म्हणजे मी काही दिवसांपूर्वीच याच्यावरती आहे ना, भरतकाम करताना अंजलीताईंना बघितलं होतं. त्या म्हणाल्या की मी या रुमालावरती आर काढते म्हणून. आणि हे आता आर म्हणजे राजेशचा आर आहे आणि तो आपल्या अंजलीताईने स्वतःच्या हाताने विणले. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवसुद्धा तो रुमाल आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, व्हॉट, याच्यावरती आर आहे, म्हणजे हा राकेशचा रुमाल आहे आणि तो इथे पडलाय. तुला माहिती आहे मिसिंदर, काल मी माझी गाडी इथेच पार्क केली होती. तेव्हा इथे अर्णव आणि अंजली दोघांनासुद्धा आता राकेशवरती संशय आलेला असतो की कदाचित याच माणसाने गाडीचे ब्रेक फेल केले असतील. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली घरी आलेली असते. तिला आता पाणी वगैरे प्यायला दिलं जातं. तेव्हा अंजली म्हणत असते, एक गोष्ट मला कळत नाही आहे, अजून कसे राजेश घरी आले नाही आहेत? तुम्ही त्यांना फोन केलात ना, मग अजून कसे आले नाहीत? तुम्हाला माहिती आहे, जर इथे राजेशला कळलं असतं ना की माझा ॲक्सिडेंट झाला आहे, तर सगळं काही सोडून ते माझ्यासाठी धावत पळत माझ्याजवळ पोचले असते. आणि आता एवढा मोठा अपघात झाल्याचं कळलेलं आहे, तरीसुद्धा अजून आलेले नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता पाणी पित असते. ईश्वरीला तर वाटत असतं, बरं झालं तो नराधम येत नाही आहे. तेव्हा इथे अर्णव आता बहिणीच्या शांततेसाठी म्हणत असतो, ताई अगं जिजू आता सकाळी बसलेत गाडीला, येतील ते. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणते, हे बघ अंजली, तू शांत हो बरं, प्लीज शांत हो. हे बघ जावई बापूंचा फोन आहे ना, कालपासून लागत नाही आहे. अविनाश, आकाश, अर्णव सगळेजण प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा फोन बंद आहे. तो लागत नाही आहे ना, म्हणून त्यांना ही अपघाताची बातमी अजून सांगितलेलीच नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, हे असं कसं घडतं आहे, मला कळत नाही आहे आजी. म्हणजे बघ ना, आधी आमचा अपघात झाला, गाडीचे ब्रेक फेल झाले आणि त्यानंतर यांचा फोन स्विच ऑफ येतो आहे. म्हणजे एका पाठोपाठ एक ह्या कसल्या अडचणी येत आहेत, मला कळत नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अंजली किती वेळा सांगितलं तुला, मनामध्ये वाईट वाईट विचार घेऊ नकोस म्हणून. हे बघ, मन चिंते ते वैरीना चिंते, ते उगाच म्हणत नाही. तू मनामध्ये उगाच असे वाईट साईट विचार करू नकोस, कळते का तुला? हे बघ, जावई बापू एकदम सुखरूप असतील. तेव्हा अंजली म्हणते, नाही नाही आजी, हे सुखरूप नसतील, नक्कीच काहीतरी घडलंय, म्हणून तर हे इथपर्यंत आले नाही ना. आणि त्यांचा फोन पण स्विच ऑफ आहे. चिंटू, तू एक काम कर बरं, तू त्यांना सतत फोन करत राहा, कळलं ना तुला? आणि त्यांना सांग माझ्या अपघाताबद्दल. नाहीतर एक काम कर, पोलीस स्टेशनला जा आणि त्यांची मिसिंग तक्रारसुद्धा नोंदवून ये. जा बरं पोलीस स्टेशनला आणि त्यांच्याबद्दल तक्रार नोंदव. कालपासून फोन लागत नाही आहे म्हणजे मला त्यांची खूप जास्त काळजी वाटते. ते कुठल्या अडचणीत तर नसतील ना? मला जर बरं वाटत नाही असं समजलं असतं तर धावत पळत तो येणारा माणूस आहे. तुम्ही लवकरात लवकर जा बरं. तेव्हा इथे मामा म्हणतात, अंजली तू जा बरं रूममध्ये आता आराम कर. मी इथे जावई बापूंना फोन ट्राय करत राहतो.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते, "अर्णव, तू सुद्धा ईश्वरीला रूममध्ये घेऊन जा, तिला आराम करू दे." तेव्हा इथे ईश्वरीला आता अर्णव रूममध्ये घेऊन जात असतो, तर इथे आजी आणि आकाश दोघेजणं अंजलीला रूममध्ये घेऊन जातात. तर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला आता पायरी चढता येत नसते, कारण तिच्या पायांना सुद्धा लागलेलं असतं. तेव्हा तिला पायऱ्या चढता येत नसतात. तिला खूप दुखापत झालेली असते. तेव्हा अर्णवला ते बघवत नाही आणि अर्णव म्हणतो, "1 मिनिट थांब." आणि तो स्वतः तिला आता उचलून घेतो आणि इथे उचलून घेऊनच रूममध्ये घेऊन जाणार असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरीला पोहे खायला जमत नसतात, कारण तिच्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, "थांब, मी तुला भरवतो, तुझ्या हाताला लागले ना?" तेव्हा तो तिला आता प्रेमाने भरवतो आणि जात असताना इथे ईश्वरी म्हणत असते की "सर." आणि ती त्याचा हात पकडते. तेव्हा अर्णव तिचा हात आता बाजूला करतो आणि म्हणतो, "1 मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. जर तुझ्या जागी दुसरी कुणीही व्यक्ती असती ना, तरीसुद्धा अगदी रस्त्यावरची सुद्धा व्यक्ती असते ना, तरीसुद्धा मी तिला अशीच मदत केली असती. कळते का तुला, जशी तुला मदत केली." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "हो का सर? म्हणजे रस्त्यावरती एखादी अशी मुलगी असती, तर तुम्ही तिला भरवलं असतं? तिचे केससुद्धा बाजूला केले असते?" असं आता ईश्वरी अर्णवला विचारते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे राकेश आलेला असतो. अर्णव आता त्याच्यासमोर उभा राहतो. राकेश म्हणतो, "काय झालं?" अर्णव म्हणतो, "काही नाही, पण हा रुमाल तुझाच आहे ना? त्याच्यावरती आरसुद्धा आहे. तुला माहिती आहे का हा रुमाल कुठे पडला होता?" तेव्हा प्रेक्षकांनो, तो रुमाल आता राकेशचा जो खिशातून पडलेला असतो, तो आता अर्णवच्या हातामध्ये असतो आणि कुठे पडला होता असं म्हटल्यानंतर इथे राकेशच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. राकेश पूर्णपणे घाबरलेला असतो.